हो रे? खरे ते विचित्रच आहेत ना ते जरा. असले तर सूत नाही तर भूत. तुझ्यासारखं दुसरं काय? परत काहीतरी म्हणालास ना तू? आता तू काहीतरी म्हणालास. अगं मी फक्त हे म्हणालो की तू तुझं महत्वाचं काम कर, मी पण आपलं चालू ठेवतो जे काही चाललंय माझं ते. ही वादळापूर्वीची शांतता असू शकते. गुड मॉर्निंग पिहू. गुड मॉर्निंग आई. उठला नाही? त्याची गुड मॉर्निंग आफ्टरनूनला होते माहितीये ना. प्रथम उठ, शाळेत जायचंय तुला. शाळेची वेळ झाली. प्रथम कधी उठणार आहेस? उठ ना बाळा, उठ ना. रात्री उशिरा झोपतोस, मग सकाळी उठत नाही आणि मग घाई करतोस. झोपू दे ग. काय झोपू दे? तुला शाळेत जायचं नाहीये का? 7 वाजलेत, उठ. असं करू नको ना सोन्या. हा, शाणा मुलगा आहे ना माझा. ऐक, आणि तू ना बदाम खायला विसरू नकोस. रोज विसरतोस, मग बुद्धी कशी वाढणार तुझी? आई, असं बदाम खाऊन अक्कल वाढली असती. लोकांनी बदामच खाल्ले असते ना. तुला तर बुद्धी पण नाही आणि समजही नाही. पिहू, प्रथम ऐक ना, मी तुला एक गोष्ट सांगू का रे? आई प्लीज, आता गोष्ट ऐकायचा मूड नाही. ए ऐक ना रे, टाइमपास म्हणून ऐक. ऐक ना, एका गावात ना एक चोर होता. खूप फेमस चोर होता आणि तो खूप मोठ्या मोठ्या चोऱ्या करायचा. तो ना खूप कॉन्फिडेंट होता की मला कधी कोणी पकडूच शकणार नाही. त्याला काय वाटायचं माहितीये का, की पैसे कमवण्याचा सोपा मार्ग म्हणजे चोरी करणं. पण काय झालं, पोलिसांनी त्याला पकडलं आणि त्याला फाशीची शिक्षा झाली. मग झाली त्याला फाशी? ती तर त्याला होणारच होती, पण त्याआधी ना त्याला त्याची शेवटची इच्छा विचारली. काय होती त्याची शेवटची इच्छा? तो म्हणाला की मला माझ्या आईला भेटायचंय. का? सांगते. तर त्याच्या इच्छेप्रमाणे त्याच्या आईला तुरुंगात बोलवलं त्याला भेटायला. तर त्यांनी त्याच्या आईला सांगितलं, आई जरा जवळ आहे ना, मला तुझ्या कानात तुला काहीतरी सांगायचंय. तर त्याची आई आली. तर त्याच्या आईने कान असा पुढे केला. त्यांनी काय केलं माहिती? त्यांनी त्याच्या आईचा कान करकचून चावला. त्याची आई कळवळली, रडली, खूप ओरडली. का केलं त्याने असं? हाच प्रश्न त्याच्या आईलाही पडला की का बरं तू माझा कान चावलास? तर तो चोर म्हणाला की जेव्हा मी लहान होतो आणि मी छोट्या छोट्या चोऱ्या करायचो, तेव्हा लोक येऊन तुला सांगायची की तुझा मुलगा चोरी करतोय. हे सगळं तुझ्या कानावर पडलं तरीही तू मला ओरडली नाहीस, मला काही बोलली नाहीस, मला रागावली नाहीस, मला चिडली नाहीस, मला समजावलं नाहीस. आणि म्हणूनच आज माझ्यावर ही वेळ आली. प्रथम तुला कळतंय का मला काय म्हणायचंय ते? मला ती आई नाही व्हायचंय जी मुलांच्या चुकांना पाठीशी घालेल. मला ती आई व्हायचंय जी आपल्या मुलांना चांगले संस्कार देईल. मला तुम्हाला मोठं होताना बघायचंय, लोकांनी तुमचं कौतुक करताना बघायचंय. पण यात मला तुझी मदत हवी. ती कशी? आजपासून माझं ऐकायचं, उद्धटपणा करायचं नाही, कोणाशीही वाईट वागायचं नाही, पिहूताईशी नीट बोलायचं, रोज सकाळी लवकर उठायचं, लवकर उठून फ्रेश होऊन आधी अभ्यास करायचा, मग नाश्ता करून शाळेला जायचं, शाळेतून आल्यावर हात पाय धुवायचं, जेवायचं आणि अभ्यास करायला बसायचं. मग तुला जो फ्री वेळ मिळेल तो घरच्यांसोबत घालवायचा, नंतर जेवायचं, पुन्हा थोडा वेळ अभ्यास करायचा आणि झोपायचं. आणि आजपासून तुझा अभ्यास मी घेणार. तुझी एक्झाम संपेपर्यंत हेच तुझं रुटीन असेल. करशील ना असं? प्रथम, कळलंय का तुला? प्रथम हो तरी म्हण, कळलं का? कळलं ग. जा आता माझ्यासाठी ब्रेकफास्ट कर. जाम भूक लागली. मस्त चीज ऑमलेट कर. तुला हवं ते करून देईन मी, पण मोबाईल बाजूला. आणि मी काय म्हणाले ते नीट लक्षात ठेवायचं.
आणि नीट अभ्यास करायचा आणि वाईट सवयी सगळ्या सोडून द्यायच्या, कळलं का? माझ्या पिल्लूला सगळं भरून देईन. अभ्यास करशील ना नीट? हा, पटकन फ्रेश हो, मी चीज ऑमलेट बनवते. हा, चल बाळा, तू पण ये लवकर फ्रेश होऊन खाली. हा, चल मोबाईल बाजूला. ये लवकर. हिला काय झालंय? असं वागतेय की चांगलं आईचं मेडल हिलाच मिळालं. आई तिच्या मुलांसाठी जे जे करते ना त्यासाठी तिला मेडल मिळायलाच पाहिजे, पण दुर्दैवाने ते मिळत नाही. जर एखादी गोष्ट आपण करायची ठरवली असेल ना तर ती तडीच जाणार अशी मनाची खात्री करायची. आपल्या मनात वेगवेगळे संशय अजिबात येऊ द्यायचे नाहीत. मनाला सतत सांगत राहायचं की हे तुला जमणारच आहे, तू तुझी इच्छा पूर्ण करणारच आहेस. कारण काय आहे ना, जगात कुठलीही गोष्ट कठीण असू शकते पण अशक्य नाही. अगदी खरं बोललीस. बघ ना, आता मला वाटलं पण नव्हतं की मी आरजीचा क्लास लावेन, पण काल जाऊन मी ऍडमिशन घेतली आणि आज माझा क्लास सुरू होणार आहे. फक्त एकच गोष्ट सलते मला, मी माझ्या अवींपासून हे सगळं लपवते. पण हरकत नाही, वेळ आल्यावर मी त्यांना नक्की सांगेन. पण त्याआधी मला माझ्या आरजीची परीक्षा पास करायची. नक्की पास होशील. पिहू, आई, तू किती छान समजवलंस प्रथमला. त्याला त्यातलं किती कळलं असेल मला जरा डाऊट आहे, पण मला ऐकायला खूप छान वाटलं. आई, त्या क्लासमध्ये असंच बोल, मग बघ आरजेची परीक्षा आरामात पास होशील तू. बोलणं कोणीतरी ऐकेल पिहू. सॉरी एक्साइटमेंट मध्ये बोलले अगं, सॉरी. असू दे ग, तशी तू माझी चिअर लीडर आहेस. हो ना. मग या चिअर लीडर कडून छोटस गिफ्ट. गिफ्ट? पिहू कशाला अगं उगीच? अगं आज क्लासचा पहिला दिवस आहे ना, म्हणून घे. पिहू किती सुंदर पर्स आहे ग, माझ्यासाठी आणलीस. पण अगं पण हे आई, अगं आमच्या कॉलेजच्या जवळ एक्झिबिशन होतं, त्यात सेलमध्ये मिळाली मला, म्हणून आणली. हो अगं, पण पैसे? मला नाही का ते उत्कृष्ट विद्यार्थिनीचं अवॉर्ड मिळालं होतं, त्यात रोख 5,000 होते, त्यातून खर्च केले. पिहू, ते तुझे पैसे होते, तुझ्या हक्काचे पैसे. तू माझ्यावर कशाला खर्च केलेस? आई, तू माझ्यासाठी लहानपणापासून जे जे केलंयस